नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आयनॉक्स वाइंड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड शेअर इन फोकस आफ्टर बॅगिंग 51 मेगावॅट ऑर्डर फ्रॉम फर्स्ट एनर्जी. तर मित्रांनो, आयनॉक्स वाइंड लिमिटेड या कंपनीला फर्स्ट एनर्जी कडून 51 मेगावॅटचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 23 जुलै 2025, म्हणजे आज सकाळी जवळपास 10:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये बंधन म्युच्युअल फंडने आपल्या वेगवेगळ्या स्कीमच्या थ्रू आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, पहिले अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये बंधन म्युच्युअल फंडची हिस्सेदारी होती 9.0282%. म्हणजे बंधन म्युच्युअल फंडजवळ अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडचे 60,44,663 शेअर होते. नंतर मित्रांनो, अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे बंधन म्युच्युअल फंडने आपल्या वेगवेगळ्या स्कीमच्या थ्रू कंपनीचे 0.2245% हिस्सेदारी खरेदी केली. म्हणजे कंपनीचे 1,50,308 शेअर. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी खरेदारीनंतर अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये बंधन म्युच्युअल फंडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 9.2527%. आणि आता अपडेटर सर्व्हिसेस लिमिटेडचे बंधन म्युच्युअल फंडजवळ टोटल शेअर झाले आहे या कंपनीचे 61,94,971 शेअर. चला आता बोलूया महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ही कंपनी बजाज ग्रुपची कंपनी आहे. इथे तुम्ही या कंपनीच्या प्रमोटर्समध्ये जाऊन बघू शकता. या कंपनीमध्ये बजाज ग्रुपची जबरदस्त कंपनी बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. म्हणजे महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ही कंपनी बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, आज या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 8 कोटी रुपयांनी वाढून 29 कोटी रुपये आली आहे. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 7 कोटी रुपयांनी 29 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे 8 कोटी रुपयांनी 35 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा नेट प्रॉफिट घसरला आहे 52 कोटी रुपयांनी 35 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की रेव्हेन्यू तर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे, तर इथे नेट प्रॉफिट का बरं क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरला आहे? तर मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे या कंपनीला अदर इन्कममध्ये एक्सेप्शनल गेन झाला होता मागल्या क्वार्टरमध्ये 58 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, याचमुळे तुम्ही इथे बघू शकता की या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीच्या नावावर इंडियाच्या सर्वात मोठ्या IPOचं रेकॉर्ड आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, हुंडई इंडिया गेट्स ₹517 कोटी डिमांड नोटीस टू रिकवर कंपन्सेशन सेस. आणि मित्रांनो, हा सेस एक प्रकारचा टॅक्सच असतो. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडला कंपेन्सेशन सेस रिकवर करण्यासाठी 517 कोटी रुपयांचा डिमांड नोटीस मिळाला आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, इरिडा क्रॉसेस ₹1.63
lakh कोटी in loan disbursements as global role in green finance. तर मित्रांनो, इरिडाचा लोन डिस्बर्समेंट्समध्ये 1.63 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा आता पुढे फोकस आहे ग्रीन फायनान्समध्ये. ग्लोबल म्हणजे इंडियातच नाही तर ग्लोबल लेवलवर आपला बिझनेस वाढवण्यावर आता इरिडा पुढे जाऊन फोकस करणार आहे. आणि मित्रांनो, इरिडाने जून क्वार्टरमध्ये QIPच्या थ्रू फंड रेज केला होता. आणि मित्रांनो, अजून कंपनीचा फायनान्शियल इयर 2026 मध्येच अजून QIPच्या थ्रू फंड रेज करण्याचा प्लॅन आहे. आणि मित्रांनो, हे जे मी तुम्हाला सांगत आहे की कंपनीचा QIPच्या थ्रू फंड रेज करण्याचा प्लॅन आहे, ही अपडेट मी कालच कव्हर केली होती. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड आणि पेटीएम बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रुप फर्म टू डेव्हलप पेटीएम्स IT कॉम्प्लेक्स ऑन 10 एकर प्लॉट इन नोएडा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची कंपनी मनोर व्ह्यू डेव्हलपर्स, जी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, ही डेव्हलप करणार आहे 197 कम्युनिकेशन्स म्हणजे पेटीएमचे IT अँड ITES कॉम्प्लेक्स. कुठे? नोएडामध्ये. आणि मित्रांनो, नोएडा ऑथॉरिटीकडून 2018 मध्ये पेटीएमला कॉम्प्लेक्सच्या डेव्हलपमेंटसाठी नोएडाच्या सेक्टर 159 मध्ये 10 एकरचा प्लॉट अलोकेट झाला होता. आणि मित्रांनो, तिथेच हे डेव्हलपमेंट होणार आहे. आणि मित्रांनो, डेव्हलपमेंट कोण करत आहे? तर अडानी एंटरप्राइजेसची सबसिडरी कंपनी मनोर व्ह्यू डेव्हलपर्स. चला आता बोलूया डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, काल मार्केट बंद झाल्यानंतर डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले होते. आणि मित्रांनो, आपण याचे नंबर डिटेलमध्ये बघितले होते. आणि मित्रांनो, इस्टिमेट सोबत सुद्धा कम्पेअर केले होते. आणि डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या नंबरने इस्टिमेटला बीट केले होते. आणि मित्रांनो, जर एकदा आपण परत बघितले थोडे वरून तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर तर जबरदस्तपणे वाढला आहे, परंतु कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही पूर्ण या कंपनीचा रिझल्ट बघितला मागल्या क्वार्टरमधला, तर या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील इन्क्रीज झाला आहे. कारण मित्रांनो, मागल्या क्वार्टरमध्ये या कंपनीला अदर इन्कम झाला होता 265 कोटी रुपयाचा. याचमुळे कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मागल्या क्वार्टरमधून जर तो आपण अदर इन्कम रिमूव्ह केला तर इथे नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे. आणि मित्रांनो, डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या नंबरने इस्टिमेटला सुद्धा बीट केले आहे. आणि रेव्हेन्यू सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये आज आपल्याला रॅली पाहायला मिळाली आहे 2 ते 2.5%ची. चला आता बोलूया बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज हाऊसिंग फायनान्स क्वार्टर 1 प्रिव्ह्यू प्रॉफिट आफ्टर टॅक्स मे जंप अप टू 21% इयर ऑन इयर बेसिस. NII टू सर्ज अप टू 28%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज आपल्याला बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, मी जेव्हा हा व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत कंपनीचे नंबर आलेले नाही. परंतु मित्रांनो, या कंपनीच्या नंबरला घेऊन अशी अपेक्षा आहे की कंपनीचा नंबर स्ट्रॉंग येऊ शकते. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 19 ते
21% ग्रो होऊ शकतो. तसेच या कंपनीचा नेट इंटरेस्ट इन्कम 24 ते 28% ग्रो होऊ शकतो अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, जसेच बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे क्वार्टर 1चे नंबर येईल, मी यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.